नक्कीच आपण पाहिलं तर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे जे आहेत ते आता हिंजवडीमध्ये दाखल झाले आहेत। चाकणमध्ये ज्या पद्धतीने काही कंपन्या ज्या आहेत त्या बाहेर जाण्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर शिवसेनेचे नेते जे आहेत ते या ठिकाणी आता हिंजवडीत देखील दाखल झालेले पाहायला मिळतात। आपण पाहिलं तर हिंजवडीमध्ये ट्रॅफिकची समस्या जी आहे ती मोठी आहे। यामध्ये आपण पाहिलं तर वारंवार वाहतूक कोंडी जी आहे ती ITNsला या ठिकाणी भोगावी लागते। आपण पाहिलं तर आज या संपूर्ण जागेची हिंजवडीची पाहणी जी आहे ते आदित्य ठाकरे या ठिकाणी करणार आहेत। त्यासाठी आपण पाहतो लक्ष्मी चौकात ज्या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी असते त्या चौकात आता आदित्य ठाकरे जे आहेत ते आलेले आपल्याला एकूण पाहायला मिळतात। आपण पाहिलं तर यानंतर हिंजवडी मान शिवाजीनगरची जी मेट्रो आहे त्याची देखील पाहणी करणार आहे। आपण पाहिलं तर मेट्रो जर सुरू झाली तर हिंजवडीमधील वाहतूक कोंडी जी आहे ती या ठिकाणी कुठेतरी कमी होईल। ITNsला मोठा फायदा जो आहे तो या मेट्रोचा होईल। या मेट्रोला आपण पाहिलं तर अनेक मुहूर्त जे आहेत ते या ठिकाणी देण्यात आले। आज सुरू होईल 15 ऑगस्टच्या दिवशी ही मेट्रो जी आहे ती सुरू होणार होती, मात्र अद्यापही ही या ठिकाणी सुरू झालेली नाही आहे। आपण पाहू शकतो की याच पद्धतीने जे आहे ते आता याची सर्व पाहणी करण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे जे आहेत ते आता हिंजवडीमध्ये दाखल झाले आहेत। आपण पाहू शकतो की या वेळेस आपण पाहिलं तर हे आदित्य ठाकरे जे आहेत ते आता हिंजवडी मेट्रो ज्या ठिकाणी स्थानक आहे त्या ठिकाणी निघताना आपल्याला एकूण पाहायला मिळतात। आपण पाहिलं तर या परिस्थितीमध्ये अनेक कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। आज हिंजवडीत आला तुम्ही, पुढे सगळे एकत्र घेऊया, पुढच्या स्पॉटला करूया। आपण पाहिलं तर पुढील स्पॉटला जे आहे ते आता आदित्य ठाकरे यांनी निघालेलं आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहिलं तर हिंजवडीतील मेट्रो असेल, हिंजवडीतील वाहतूक कोंडी असेल, याची सर्व पाहणी जी आहे ती आदित्य ठाकरे या ठिकाणी करणार आहेत। आपण पाहिले तर गेल्या काही वर्षापासून हिंजवडी जी आहे ती मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती या ठिकाणी असते। त्याच पार्श्वभूमीवर अनेक नेते जे आहेत ते या ठिकाणी आले। त्यानंतर आपण पाहिलं तर अजित पवारांनी देखील, दिवंगत अजित पवारांनी देखील या ठिकाणी हे रस्ते जे आहेत ते मोठे करण्यासाठी मोठी अतिक्रमणाची कारवाई केली। त्याच चौकात आपण आहोत। या चौकात आपण पाहिलं तर या ठिकाणी आता पुन्हा एकदा अनेक रस्ते जे आहेत ते या ठिकाणी भरलेले आहेत। पुन्हा ज्या ठिकाणी अतिक्रमण जे आहे ते झालं त्याच ठिकाणावरून जे आहे ते हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।